नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ टॉपिकचा जो विषय तो अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे. कारण की कंबाईनची जी परीक्षा आहे ती आपल्या तोंडावरती येऊन ठेपलेली आहे. जवळपास 3 ते 3.5 महिने आता आपल्या हातामध्ये आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेळेच्या संदर्भामध्ये आपल्याला काही डिस्कशन जे आहे ते करायचं आहे. हा वेकअप व्हिडिओ याच्यासाठी मला सारखा बनवावा लागतोय, कारण अजून सुद्धा बरेच विद्यार्थी असे आहेत की जाहिरात आल्यानंतर बघूया किंवा परीक्षा जूनमध्ये आहे किंवा जुलैमध्ये आहे या विचारामध्ये वेळ घालवत जे बसलेले आहेत त्यांच्यासाठी हा वेकअप अलार्म असेल. याचं एक रिझन तुम्हाला सांगतो. कारण की आत्ताची जी कंबाईनची गट ब आणि गट ब चा निकाल लवकरच लागेल 25चा सुद्धा, आणि तेच मुलं मेन्सला असतील. गट क चा सुद्धा निकाल लागेल, तीच मुलं मेन्सला असतील. पुन्हा तीच मेनची मुलं प्रिलियमला सुद्धा असतील, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जर अशा विचारामध्ये बसलेला असाल की माझे जाता जाता गट ब आणि गट क ची माझी पूर्व परीक्षा निघेल, तर ते तुम्ही अतिशय चुकीच्या भ्रमामध्ये राहून तुम्ही तुमच्या हातामधला वेळ हा जो आहे तो तुम्ही वाया घालवतात. त्याच्यामुळं तुमच्यासाठी हा वेकअप अलार्मसाठी मला हा व्हिडिओ बनवावा लागतोय. ठीक आहे. रियालिटी जी आहे ती आपल्या चॅनलवरती सांगितली जाते, त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. तर आता सुरुवात करूया. तर एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्या आयुष्यात 24 तास जे आहेत हे तुमच्याकडे आहेत, किंवा सगळ्यांना 24 तास मिळतात. ना कोणाला 25 तास मिळतात, ना कोणाला 30 तास मिळतात. मग काही जण अधिकारी कसे होतात आणि काही जण अजूनही पुढच्या वर्षी पाहू म्हणत बसतात. फरक आहे तो फक्त वेळेच्या वापराचा. कारण जे फक्त पुढच्या वर्षी पाहू असे म्हणत बसलेले आहात त्याच्यामध्ये तुम्ही तर नाहीत ना, असा विचार करा. का विचार करा? कारण तुम्ही अजून सुद्धा निवांत तुमचा वेळ जो आहे तो तुम्ही वाया घालवत बसलेला आहात. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटते की अजून परीक्षा लांब आहे, जून मध्ये आहे, जुलैमध्ये आहे, उद्या बघूया, उद्या बघूया, उद्या 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 बघेपर्यंत परीक्षा उद्यावरती येऊन ठेपेल आणि तुम्ही अजून तिथेच असाल. त्याच्यामुळं पुन्हा एकदा तुमच्या मनामध्ये विचारली की आता यावर्षी राहू दे, पुढच्या वर्षी पाहूया. त्याच्यामुळे वेळेच्या वापराचा तंतोतंत काटेकोरपणे वापर करणं हा फार महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एक एक क्षण वेचून काढण्याबद्दल. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जर तुम्हाला कंबाईनची गट ब आणि गट क ची पूर्व परीक्षा क्लिअर करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि वेळेचं महत्व तुम्ही समजून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, वेळ जो आहे हा तुमचा सर्वात मोठा भांडवल आहे. मग ती एमपीएससी ची परीक्षा असो, यूपीएससी ची असो, पीएसआय ची असो, एसटीआय ची असो किंवा एएसयू ची असो, कोणतीही परीक्षा असो, तुमच्याकडे आता सध्या पैशापेक्षा जास्त महत्वाचं भांडवल आहे वेळ. कारण जर तुम्ही आता वेळेला किंमत दिली तर भविष्यामध्ये तुमच्याकडे पैसा वगैरे सगळी स्टॅबिलिटी तुम्हाला मिळेल. पैसे तुम्ही परत मिळवू शकता, मित्र देखील तुमच्याकडे परत मिळवू शकता, नोकरी पुन्हा मिळू शकते. पण आता जो गेलेला एक एक मिनिट आहे, लक्षात ठेवा, नोकरी म्हणजे प्रायव्हेट नोकरी म्हणते, गव्हर्नमेंट जॉब नाही. आता जो तुमच्याकडे एक एक मिनिट आहे हा कधीच तुमच्याकडे परत येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही वेळेचं व्यवस्थापन जर आतापासून जर केलं तरच तुम्ही याच्यामध्ये टिकू शकाल आणि तरच तुमचं स्वतःचं साम्राज्य जे आहे ते उभं करू शकाल. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाला एक स्टेबल लाईफ तुम्हाला द्यायची असेल किंवा इव्हन तुमच्या वैयक्तिक स्वतःला तुमची स्टेबल लाईफ द्यायची असेल, तुमचं जे काही स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचे असेल, तर आत्ता सध्या तुमच्याकडे सर्वात मोठं तुमचं भांडवल आहे वेळ. आणि जर तुम्ही वेळेला किंमत दिली नाही तर येणारी वेळ तुमची तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि 2026 ही अतिशय मोठी संधी असणार, लक्षात ठेवा. आणि जर ही संधी घालवली तर लक्षात ठेवा तुमच्याकडचं जे भांडवल आहे ते तुमच्या हातामधून, वेळ हे तुमच्या हातामधून निसटून जाणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर जागे व्हा. अजूनही वेळ तुमच्या हातामध्ये आहे, लक्षात ठेवा. पण हे जर दिवस हळूहळू कमी व्हायला लागतील तस तसं तुमच्यावरती प्रेशर वाढायला लागेल. आणि त्या प्रेशरमध्ये जर तुम्ही सहन करू शकला तर टिकू शकाल. आणि जर तुमच्यामध्ये प्रेशर गेम सहन करण्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही स्पर्धेतून कुठेतरी बाहेर फेकले जाल. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी जागे होऊन अभ्यासाला जे आहे ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने सुरुवात करायची आहे. आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी मी स्टडी टार्गेट उपलब्ध करून दिलेले आहेत. जे फॉलो करतील त्यांचं नक्कीच त्यांना एक बेनिफिट मिळणार आहे. पण त्याचा आधार घेऊन तरी सुद्धा तुम्ही तुमचं स्टडी टार्गेट बनवू शकता. पण एकच टार्गेट ठेवा की आपल्याला यातून लवकर बाहेर पडून पडायचं आहे आणि आपल्याला लवकरात लवकर पोस्ट काढायचे आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मोकळा वेळ जो आहे हा तुमच्यासाठी भ्रम आहे, लक्षात ठेवा. खूप जण म्हणतात की वेळच मिळत नाही, पण मोबाईलवरती रील्स तुम्ही बघायला कसा वेळ मिळतो तुम्हाला, व्हॉट्सअपवरती स्टेटस टाकायला वेळ मिळतो, सिरीज बघायला वेळ मिळते, अभ्यासाला का वेळ मिळत नाही? कारण आपण वेळ काढत नाही, वेळ वाया घालवतो. तिथं अभ्यासासाठी वेळ मिळत नाही तर तो वेळ तुम्हाला काढावा लागतो, तो वेळ तुम्हाला निर्माण करावा लागतो. त्याच्यामुळे बाकीच्या फालतू गोष्टीच्या मध्ये आता पडण्यामध्ये काही पॉईंट नाही. एकदा पोस्ट मिळाल्यावरच तुम्ही आता व्हॉट्सअपला तुमचं स्टेटस ठेवा. तोपर्यंत तुम्ही काय करताय काय नाही करत याच्याशी तुम्हाला आता बाकीच्यांशी काही सुद्धा देणं घेणं नको आहे. बाकीच्या आयुष्यात काय चाललंय आपल्याला बघण्यासाठी आपल्याकडे तेवढं काही वेळ नाहीये.
1 वर्ष फक्त द्या आणि लवकरात लवकर अभ्यास करून यामधून बाहेर पडण्याचा सर्वांनी प्रयत्न जो आहे तो करायचा आहे. 5 मिनिटाचं महत्व तुम्हाला जर सांगायचं झालं, समजा तुम्ही दररोज फक्त 5 मिनिटं जरी चालू घडामोडी, एक एक्झाम्पल देतोय, दररोज जर तुम्ही फक्त 5 मिनिटं चालू घडामोडी वाचल्या तर एका वर्षामध्ये 1800+ मिनिटं होतात. म्हणजे जवळपास 30 तास. 30 तास म्हणजे तुमचा एक पूर्ण विषय तिथे जवळपास तुमचा रिवाइज जो आहे हा होऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा, मोठे यश जे आहे ते तुम्हाला एका दिवसात मिळणार नाही, ते मिळतं दररोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नामधून. असेच तुम्ही एक तुमचे टाइम स्लॉट बनवून घ्या, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं, 1 तास, जशी तुमची बसण्याची कॅपॅसिटी असेल तसं, आणि त्या पद्धतीने त्याचं नियोजन बनवा. 5-5 मिनिटं सुद्धा आपल्याला मॅटर ठरणार आहेत येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये. त्याच्यामुळे पुढचे 7 ते 8 महिने जे असतील, लक्षात ठेवा, फार महत्वाचे आहेत. कोणी सुद्धा मिस आउट करू नका. कंबाईन परीक्षेचा जर तुम्ही विचार करायचा झाला, कंबाईन प्रिलिम मध्ये आपल्याला 100 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी मिळून हे जवळपास 35 मार्क्सचे जवळपास आपल्याला येतात. एका मार्कसाठी किती जण बाहेर पडतात तुम्हाला माहित आहे का? एक मार्क आपल्यासाठी महत्वाचा आहे, आणि तो 1 मार्क तुम्ही त्या दिवशी वाया घालवलेल्या 30 मिनिटांमध्ये जो आहे हा तुम्ही मिळवू शकला असता. याचं गणित जर तुम्ही जो आता तुम्ही वेळ वाया घालवता 30 मिनिटं, याचं रिग्रेट तुम्हाला नंतर होणार आहे. त्याच्यामुळे आता जो वेळ तुम्ही वाया घालवताय, अजिबात तुम्ही इथून पुढे वेळ वाया घालवू नका. आज नाही तर उद्या ही सवय पहिल्यांदा मोडून काढा. सगळ्यात धोकादायक कुठलं वाक्य आहे तुम्हाला माहित असेल तर, आज नाही तर उद्या सुरू करतो, आता माझा मूड नाही, नंतर सुरू करतो. लक्षात ठेवा, उद्या हा कधीच येत नाही. यशस्वी विद्यार्थी आणि अपयशी विद्यार्थी याच्यामध्ये फक्त एवढाच फरक असतो. यशस्वी विद्यार्थी आज सुरू करतो, आत्ता सुरू करतो, इमिजिएटली अभ्यासाला चालू करतो. मात्र अयशस्वी विद्यार्थी आजचं काम उद्यावरती ढकलत राहतो, पेंडिंग पडत राहतं. गळ्यापर्यंत आल्यानंतर जागा होऊन उपयोग नसतो, कारण वेळ ही निघून गेलेली असते. त्याच्यामुळे आज नाही तर उद्या ही सवय पहिल्यांदा तुमच्यातली जी आहे ती तुम्हाला बंद करून टाकायची आहे. प्रत्येक क्षण कसा वापरायचा? समजा तुम्ही कुठेतरी वेट करत बसलाय, करंट अफेअर्स वाचा. रांगेत उभे आहात, तुमच्याकडे जर ऑनलाईन टेस्ट असतील तर टेस्ट सोडवा. मोबाईल हातामध्ये असेल, पीडीएफ त्याच्यामध्ये असतील तर नोट्स रिवाइज करा. झोपायच्या आधी 10 मिनिटं जे तुम्ही वाचलेलं असेल दिवसभरामध्ये एखादा चॅप्टर घ्या, त्याचा ओव्हरव्ह्यू बघा, महत्वाचे पॉईंट्स नोट डाऊन करा, की बाबा हे माझ्या लक्षात राहत नाही, तेवढ्या तुम्ही नोट्स सेपरेट लिहून काढा आणि त्याची सारखी रिव्हिजन करा. मोठ्या वेळेची वाट पाहत बसू नका. लहान लहान वेळेचा सदुपयोग करून कसा आपला सिलेबस लवकरात लवकर कव्हर होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न जो आहे तो तुम्हाला करायचा आहे. अधिकारी होण्याचं स्वप्न आठवा, डोळे बंद करा आणि स्वतःला कल्पना करा की तुमच्या नावापुढे PSI असेल. तुमचं नावापुढे समजा PSI तुमचं नाव असेल, पुन्हा डेप्युटी कलेक्टर तुमचं नाव असेल, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, घरच्यांच्या डोळ्यात तुमच्यामध्ये अभिमान तर असेलच, गावामध्ये तुमचं नाव असेलच. हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्ही खरोखर ते जगणार आहात आणि जगायचं असेल तर आजपासून प्रत्येक क्षण अभ्यासासाठी तुम्हाला वेचायला सुरुवात करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की मोबाईल तुमचा शत्रू आहे की मित्र आहे हे तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. मोबाईल वाईट नाही, पण त्याचा वापर जर चुकीचा असेल तर तुमचा वेळ चोरतो. रील्समध्ये इतका वेळ आपला जातो, किती वेळ गेला आपल्या हातातून, अर्धा तास गेला की 1 तास गेला आपल्याला जाणवत नाही. ठीक आहे, आपल्याला जी आपण विचार करण्याची कल्पना शक्तीच्या पलीकडे एकदा गेलो की आपल्याला किती वेळ आपल्या हातामधून जातो ते आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर तो चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरा, एज्युकेशनसाठी वापरा, मात्र जास्त वेळ त्याच्यामध्ये न घालवता तो वेळ कसा सत्कारणी लागेल याकडे तुम्ही सर्वांनी गांभीर्याने लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षा म्हणजे मॅरेथॉन आहे. ही 100 मीटरची शर्यत नाही, तर ही एक मॅरेथॉन आहे. दररोज थोडं थोडं पळाला तर शेवटी जिंकू शकता. एका दिवशी 12 तास अभ्यास करून पुढचे 3 दिवस जर काहीच अभ्यास नाही केला, यानं तुम्हाला काहीच होणार नाही. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी जर ठेवली याच्यामध्ये तरच तुम्हाला सक्सेस जे आहे हे मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचं भविष्य जे आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. तुमच्यासाठी कोणी काय काय कष्ट केलेले ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आता ती तुमची वेळ आहे की त्याच्या कष्टाचं सोनं करण्याची. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्हाला आळस येईल तेव्हा स्वतःला प्रश्न एक विचारा की हा क्षण मी वाया घालवतोय का, की माझ्या स्वप्नासाठी वापरतोय. आणि आज घरी गेल्यावर एक निर्णय घ्या की मी आजपासून प्रत्येक दिवसातले 10-15 छोटे क्षण जे असतील त्या अभ्यासासाठी वापरणार आहे. म्हणजे जे काही तुमचे स्लॉट तुम्ही ठरवलेले असतील, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं, म्हणजे याची कॅपॅसिटी असेल तशी त्या पद्धतीनं लहान लहान स्लॉट्स बनवून जर तुम्ही त्या अभ्यासासाठी वापरले तर फार चांगलं होऊन जाईल. कारण अधिकारी होण्यासाठी मोठा त्याग लागत नाही, तर त्यासाठी लागतं सातत्य. आणि ते सातत्य अभ्यासामध्ये ठेवला तर तुम्हाला अधिकारी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ कोणाची वाट बघत नाही, पण जो वेळेचा आदर करतो वेळ त्याला नक्कीच यश देतं. तर लक्षात ठेवा, वेळेला महत्त्व द्या. येणारे वेळ तुम्हाला महत्त्व दिल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी हा वेकअपचा कॉल असेल.
आणि ज्यांना कोणाला कंबाईन मेंटरशिप प्रोग्रामची बॅच जॉईन करायची असेल तर त्याची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. MCQ क्विजेस असतील, इम्पॉर्टंट व्हिडिओ लेक्चर्स असतील, PYQची प्रॅक्टिस असेल, जी स्मार्ट मेथड वापरतील ती स्मार्ट मेथड वापरून आपण चांगला अभ्यास कव्हर करून प्रिलिम कशी निघेल आपली यासाठी ही बॅचमध्ये आपल्याला तुम्हाला सांगितलं जातं. इच्छुक असाल तर जॉईन करा, अदरवाईज तुमच्या पद्धतीने तुमचा अभ्यास चालू दे. एकच टार्गेट राहू दे, 2026 आपल्याला पोस्ट काढून यातून बाहेर पडायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.